नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर। आज आपण म्हैसूरचाच एक दुसरा भाग बघणार आहे। चामराजेंद्र प्राणी संग्रहालय बघणार आहे आपण। म्हैसूर पॅलेसपासून अगदी जवळ हे झू आहे। अगदी 700 मीटर अंतरावर आहे। तसं जर तुम्हाला म्हैसूर फिरायचं असलं तर अगदी सगळी ठिकाणं जवळजवळच आहेत। हे 157 एकरमध्ये झू पसरलेलं आहे। भारतातलं सगळ्यात जुनं असं हे झू आहे। लहान मुलांसाठी एंट्री फी आहे 70 रुपये, मोठ्यांसाठी 120 रुपये। तर हे झू आहे 168 प्रकारच्या प्रजाती इथे बघायला मिळतात। सुरुवातीला सगळ्या प्रकारचे पक्षी तुम्हाला इथं बघायला मिळतात। गेल्या भरपूर पक्ष्यांचा चिवचिवाट तुम्हाला ऐकायला मिळते। नंतर पुढं आपण जसं जसं जाऊ तसं वेगवेगळ्या प्राण्यांसाठी वेगवेगळे विभाग केलेले आहेत। हे झू सकाळी 8:30 ते 5:30 पर्यंत चालू असतं। मंगळवारी प्राण्यांच्या देखभालीसाठी हे झू बंद असते। चालायसाठी आपल्याला 3 तास लागतात हे पूर्ण झू बघायचं असेल तर। आणि इथं बॅटरी कार पण अवेलेबल आहेत आणि त्या कार घेऊन तुम्ही फिरू शकता। आणि थोड्या अंतरावर बाकडी ठेवलेली आहे, तुम्हाला पाय दुखले तर जरा बसू शकता तुम्ही। तसंच तुम्हाला तिथं पाण्याच्या सोय केलेली आहे, पिण्याच्या पाण्याची थंडगार, आणि शौचालय सुद्धा आहेत। आणि थोड्या अंतरावर असे मार्ग आहेत, जर तुम्हाला पुरे झालं तर तुम्ही परत रिटर्न जाऊ शकता बाहेर। पूर्ण झू आम्ही चालत फिरलो, सगळं पूर्ण झू बघून घेतलं। पण त्यातले काही मगर, बदक, हंस, साप होते ते आम्ही त्या साईडला गेलो नाही, बाकी सगळं बघितलं। आणि जिराफ बघितल्यानंतर तर अगदी मस्त वाटलं। ऑब्झर्वेशन करायला होतो कसा हा प्राणी सगळ्यात फास्ट असतो। मध्येच असा एक फाउंटन आहे, तो बघितल्यावर तरी छान वाटते। अगदी फुल्ली इथे झाडी आहे, तेवढं काय गरम होत नाही, पण छान वाटते ना। ह्या फाउंटनकडे आल्यानंतर तुषार त्या अंगावर उडाल्या आणि जरा खूप छान वाटतं। गुरु स्वीट्स म्हणून आता म्हैसूर पाक घ्यायचं स्पेशल। त्यानंतर म्हैसूरचं आदिवासी तेल तर सगळ्यांनाच माहिती आहे, ते पण घ्यायला गेलो। आणि कुठली आदिवासी हेअर ऑइल।
झूमध्ये काढलेले थोडे फोटो मी इथे अटॅच केलेले आहेत, ते पण बघू शकता तुम्ही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.